हिरवी चटणी जी आपण सँडविचसोबत खाऊ शकतो, त्याच्यानंतर अप्पे, त्याच्यानंतर आपण डोशासोबत खाऊ शकतो आणि घरातल्या अगदी साध्यासुध्या सामानापासून आपल्या घरात ॲवेलेबल असणाऱ्या गोष्टींपासून कशी बनवायची ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मी इकडे थोडासा पुदिना, त्याच्यानंतर थोडे शेंगदाणे, त्याच्यानंतर एक हिरवी मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे, त्याच्यानंतर थोडीशी खारी बुंदी घेतली कारण माझ्याकडे घरी शेव ॲवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मी बेसनचं काहीतरी टाकलं पाहिजे म्हणून खारी बुंदी घेते. तर असं साहित्य रेडी करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या काढल्यात, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेते, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घेते, त्यानंतर खारी बुंदी टाकून घ्यायचे. खारी बुंदीनी बाइंडिंग चटणीला खूप सुंदर येतं. आणि त्याच्यानंतर भरभरून असा पुदिना टाकायचा आहे, पुदिन्याचा स्वाद खूप सुंदर येतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे. 2 चमचे भरून मी इथे दही टाकलं आहे. दह्यामुळे चटणीचा रंग हा खूप सुरेख हिरवाच राहतो, त्याच्यामुळे शक्यतो दही आपण ॲड केलंच पाहिजे. तर त्याच्यानंतर हे मी एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घेणार आहे. पहिले आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे, थोडंसं वाटून घेतलं की त्याच्यानंतर एकदा चेक करून बघायचं आहे आणि जर आपल्याला पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे. मला स्वतःला एकदम जाड अशी चटणी आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून अजून वाटून घेतलेलं आहे. तर 2-1 मिनटानंतर मस्तपैकी अशी आपली हिरवी चटणी मिक्सरच्या जारला झटकीपट वाटून झालेली आहे. तर दिसायलाच इतकी टेम्पटिंग आणि माउथ वॉटरिंग आहे. खूप छान अशी लागते ही हिरवी चटणी. तर जवळजवळ 5 मिनटाच्या आत माझी हिरवी चटणी घरगुती साहित्य जे घरात ॲवेलेबल आहे त्याच्यापासून मी बनवलेली आहे. गार्निशिंगसाठी वरून मी 2 पुदिन्याची पानं लावलेली आहेत. तर इतकं छान दिसतं आहे आणि खूप सुंदर टेस्टला झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी ही रेसिपी जी हिरवी चटणीची आहे जी मी शेअर केली आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तोंडाला खरंच पाणी सुटलेलं आहे कारण झाली आहेच इतकी सुंदर ही चटणी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.